हे आहे सरस्वती, हे आहे विष्णू कमळ म्हणजे सहस्त्रदल कमळ, हे 33 गोपद म्हणजे 33 कोटी देव आणि लक्ष्मीचं पाऊल. आता ह्याचा काय उपयोग आहे ते ऐका नीट. हे बघा, आता घरामध्ये तुम्हाला लक्ष्मी घरात पाहिजे पाहिजे, पण कुठली पाहिजे म्हणलं तर कोणालाच माहिती नाही. कारण लक्ष्मीचे करोडो लाखो रूप आहेत. ते सगळे रूपांना तुम्ही पूजता, ते घरात येते लक्ष्मी, पण थांबत नाही, टिकत नाही, निघून जाते. कारण आपल्यासारखे पूजणारे भरपूर आहेत, त्यामुळे लक्ष्मी सगळी घरात जाते. हिला म्हणतात स्थिर लक्ष्मी. चिमुटभर रांगोळी टाकायची, विजिटिंग काढणे, फक्त असं खेचायचं. हे बघा, याची क्लिअरिटी बघा. आता एक एक टिपका बघा किती क्लिअर येतो, एक एक डॉट, एक एक चिन्ह किती क्लिअर येतं बघा. हे सगळे 18 चिन्ह आहेत. या 18 चिन्ह लक्ष्मीला एका ठिकाणी जास्त दिवस दाबून ठेवतात, बसून ठेवतात. त्यामुळे लक्ष्मी इकडे तिकडे जात नाही, जास्त दिवस आपल्या घरी लक्ष्मी नांदते. आणि तुमचं कर्म जर चांगलं असेल, कर्म म्हणजे काम, जे मेहनत चांगली असेल तर तुम्हाला वैभव मिळतं. आणि जर तुमची मेहनतीमध्ये कधी ना कधी आपल्या चुका होतात हातातून, त्यामुळे मेहनतीला आपल्याला फळ मिळत नाही लवकर, त्यामुळे ते लांबलं जातं. तर मेहनत पुढे पण चांगली करत जाणार, वैभव मिळतं. वैभव मिळालं की चांदीचं बनवून पूजेला ठेवा. बघा कसे लिंक लागते, पैशाला पैसे ओढतात ना, तशी लिंक लागते. मग किती पाठी खेचणारे येऊ द्या, फरक पडत नाही, आपल्याला पैसा मिळतच राहतो. तसं हे वैभव लक्ष्मी, स्थिर लक्ष्मी आहे. दुसरं म्हणजे सहस्त्रदल कमळ. कधी कधी घरामध्ये चिडचिडापणा येतो ना ताई, कधी कधी राग येतो, कधी कधी छोट्या छोट्या कारणावर भांडणं होतात. आता हे कधी कधी ना रोज होतात, है ना. का माहितीये, वाईट नजर घरी पटकन येते, जाताना काढताना निघत नाही, पण वाईट नजर घरी पटकन येते. याला काय करा, चिमुडवर रांगोळी टाका, विजिटिंग काढणे, फक्त खेचा. आता याला नीट बघा काय आहे ते, गोल गोल फिरते का, फिरते गोल, ते गोल फिरताना दिसणार. नेहमी हे विष्णू चक्र गोल फिरत राहतं. हे वाईट नजर खेचतं, घरात शांतता ठेवतं, घरामध्ये चिडचिडपणा किंवा भांडणं होऊ देत नाही. त्यासाठी हे म्हणतात विष्णू चक्र म्हणजे सहस्त्रदल कमळ. जास्त वेळ आपण याच्याकडे बघत राहिलं तर आपल्याला मेडिटेशन करतो ना आपण, तसं आहे. दुसरं म्हणजे बघा, हे सरस्वती. आता आपल्या घरामध्ये शिक्षणाची देवी सरस्वती एवढंच माहिती आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काय, त्याच्या व्यतिरिक्त त्याला म्हणतात प्रगती. प्रगती म्हणजे पुढे जायचा मार्ग. शिक्षणात प्रगती, धंद्यामध्ये प्रगती, व्यवसायात प्रगती, नोकरीमध्ये प्रगती. प्रगती कुठे ना कुठे थांबते ताई. आपण किती मेहनत करतो पण फळ मिळत नाही, कारण आपल्यासारखे भरपूर असतात, सगळ्यांना पुढे जायचं आहे. त्या हिशोबाने आपला मार्ग बंद होतो, सगळ्यांना पुढे जायच्या हिशोबाने. हे काय करतं, मार्ग खोलून देतं. मग आपल्या मेहनतीवर आपण पुढे जा, हे मार्ग दाखवतं आपल्याला. त्या मार्गावर आपण गेलं तर आपण पाठी येऊ शकत नाही, पुढे पुढेच जात राहणार, म्हणजे प्रगती करतच राहणार, आपल्याला काही ना काही मिळतच राहणार. त्यासाठी चिन्ह आहे. 33 कोटी देव. 33 कोटी देव म्हणजे काय, 33 करोड वेगळे आणि कोटी वेगळे, बरं का. हे बघा, हे असं फक्त काचा खेचायचं. आता संकट येणार, कुणावर येणार, कधी येणार, कुठे येणार, कुठून येणार, कसं येणार, सांगून येत नाही. संकटाच्या आपल्यामध्ये 33 कोटी देव उभे राहतात. हे संकटाची ना आपली, संकटाच्या आपल्यामध्ये उभे राहून संकटाची दिशाभूल करतात. संकट आपल्या फॅमिलीपर्यंत येऊ देत नाही. त्यासाठी हे 33 कोटी देवाचं चिन्ह आहे.